नमस्कार, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम इंधानी. तर आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. प्रेक्षको, आपण सगळे जीवन जगतो, पण त्यासाठी आपल्याला पाहिजे धडधाकट शरीर आणि उत्तम कार्यक्षम अवयव. पण समजा एखाद्याचं हृदय, यकृत किंवा किडनी या अवयवांनी काम करणंच बंद केलं तर मग अशा रुग्णांसाठी एकच उपाय उरतो, तो म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांट किंवा अवयव प्रत्यारोपण. पण त्यासाठी आपल्याला अवयवदान करणं गरजेचं आहे. प्रेक्षको, मृत्यूनंतर आपल्या अवयवामुळे एखाद्याला परत जीवनदान मिळू शकतं, हे सुंदर जग परत बघायला मिळू शकतं. पण आजही आपल्या समाजात, भारतात अवयवदानविषयी भीती, संभ्रम किंवा माहितीचा अभाव आहे. याच पार्श्वभूमीवर आजचा आपला विशेष भाग आहे. तर आजचा आपला चर्चेचा विषय पहिल्यांदा बघूया. आजचा आपला चर्चेचा विषय आहे राष्ट्रीय अवयवदान दिन. आणि यासाठीच आज आपल्या सोबत एक नाही तर दोन प्रमुख पाहुणे आहेत. संतोष रुक्मिणी सखाराम आंधळे सर आणि त्यासोबतच डॉक्टर ऋषिकेश आंधळकर सर. मी थोडक्यात दोघांचं इंट्रोडक्शन सांगतो. संतोष रुक्मिणी सखाराम आंधळे गेली 20 वर्षापेक्षा अधिक काळ ते आरोग्य पत्रकारितेत आहे. सोशल मीडियावर सेव्ह आराध्य ही अवयवदानाशी संबंधित मोहीम चालवल्याबद्दल राज्य शासनाचे पत्रकारितेत सोशल मीडिया कॅटेगरीसाठी त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिळाला आहे. तसेच अवयवदानाविषयी केलेल्या स्पेशल स्टोरीबद्दल मुंबई प्रेस क्लबतर्फे देण्यात येणारा रेड इंक अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्यासोबत पद्मश्री दया पवार पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा आरोग्य पत्रकारिता पुरस्कार, सार्वजनिक वाचनालय नाशिक येथील दर्पणकार बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर पुरस्कार, अरविंद बाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार आणि अशा अनेक सामाजिक संस्थांनी त्यांनी अवयवदानासाठी केलेल्या कार्यासाठी पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. अवयवदान विषयावर राज्यातील विविध संस्थांमध्ये त्यांनी व्याख्याने दिली आहेत. राज्यातील आणि देशातील अनेक अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांना मार्गदर्शन करणे तसेच क्राउड फंडिंगच्या माध्यमातून निधी गोळा करण्यासारख्या गोष्टी त्यांनी सातत्याने केलं आहे. अमेरिकन सरकारने IVLP फेलोशिपसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यासोबत रोल ऑफ सोशल मीडिया इन ऑर्गन डोनेशन यामध्ये सरांनी PhD सुद्धा केलं आहे. ते नुकतंच आता कंप्लीट होणार आहे. आपले जे दुसरे प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर ऋषिकेश आंधळकर सर. ते एक अनुभवी सार्वजनिक आरोग्य संशोधक, धोरणतज्ज्ञ आणि सल्लागार आहेत. त्यांनी ICMR, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था व आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत काम केले आहे. त्यांनी क्षयरोग, HIV प्रतिबंध, पोषण आणि तंबाखू नियंत्रण यासारख्या विविध विषयांवर प्रभावी काम केले आहे. डॉक्टर आंधळकर हे चीवनिंग शिष्यवृत्तीचे मानकरी असून त्यांनी लंडनमधील क्वीन मेरी विद्यापीठातून ग्लोबल पब्लिक हेल्थ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांचे संशोधन आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी तंबाखू सोडण्यासाठी उपयोगी ठरणारे वाष्पीकरण उपक्रम तयार करून त्यांचे पेटंटसुद्धा घेतले आहे. सामाजिक कामातही त्यांचा सक्रिय सहभाग असून त्यांनी 10 पेक्षा जास्त क्राउड फंडिंग मोहिमा यशस्वी केल्या आहेत. ते नंदा फाउंडेशन आणि डोनर फॉर इंडिया या संस्थेचे संस्थापकसुद्धा आहेत. तर असे बहुगुणी प्रमुख पाहुणे आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. चला आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, माझा पहिला प्रश्न तुमच्याकडे असा आहे की अवयवदान म्हणजे नेमकं काय? खरं तर बघितलं पाहिजे की अवयवदानाचे प्रकार, आपण अवयवदान म्हणतो पण अवयवदान कशा पद्धतीने असतं, किती प्रकारचं असतं, याच्यामध्ये गैरसमज आहेत बऱ्यापैकी. जिवंतपणे आपण अवयवदान करू शकतो ते म्हणजे आपला जवळचा जो व्यक्ती असतो, क्लोज रिलेटिव्ह जी व्याख्या आपण केलेली आहे, त्याच्यामध्ये आपण जवळच्या व्यक्तीला जर त्याचा अवयव, किडनी अवयव हा निकामी झाला असेल किंवा लिव्हर हा अवयव निकामी झाला असेल तर आपण एक किडनी त्याला देऊ शकतो. दुसरी म्हणजे त्याला लिव्हरचा आपण पार्ट देऊ शकतो. हे झालं जिवंतपणे केलेलं अवयवदान. दुसरं असतं मेंदू मृत अवयवदान. ब्रेनडेड जेव्हा होतो, ब्रेनडेड झाल्यानंतर आपल्याला 8 लोकांना जीवनदान देऊ शकता तुम्ही बेसिकली. त्याच्यामध्ये विविध अवयव येतात. हृदय येतं, तुमचं फुफ्फुस येतं, तुमचं स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रिया येतो,
नंतर तुमचं हाडे येतात, नंतर तुमच्या दोन किडन्या येतात, नंतर त्वचा येते, दोन डोळे सुद्धा येतात. तर अशा विविध प्रकारे तुम्ही ब्रेन डेड झाल्यानंतर जेव्हा डॉक्टरने मला सर्टिफाय केलं की तुम्ही मेंदूमृत आहात आणि तुमच्या नातेवाईकांनी संमती दिली, तर अशा पद्धतीने तुम्हाला ते अवयवदान करता येतं. तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे देहदान. ज्यावेळी तुमचा मेंदू मृत होत नाही पण तुम्ही नैसर्गिकरित्या मृत्यू पावतात, त्यावेळी एका सर्टन कालावधीच्या आतमध्ये जर तुम्ही मेडिकल कॉलेजला तुम्ही गेलात आणि देहदान केलं, तर तुम्ही देहदान केल्यानंतर तुमचं पूर्ण बॉडी डोनेशन तिकडे केलं जातं आणि त्या देहाचा वापर जिथे जे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी शिकत असतात त्यासाठी त्याचा वापर केला जातो. हे अशा पद्धतीचं अवयवदानाचे विविध प्रकार आहेत. नक्कीच. सर, तुम्ही ब्रेन डेडचा उल्लेख केला, तर ब्रेन डेड म्हणजे नेमकं काय, म्हणजे वैद्यकीय दृष्ट्या आपण त्याला कसं बघतो? ब्रेन डेड म्हणजे आता मेंदू मृत पावणे. तर सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मेंदूची पूर्ण कार्यक्षमता संपते आणि त्याला कृत्रिम श्वासामार्फत आपण त्या माणसाला किती दिवस पण पुढे जिवंत ठेवू शकतो. पण अशा वेळेस त्या माणसाचं परत वापस येणं म्हणजे कुठल्याही उपचार पद्धतींमुळे तो व्यक्ती परत वापस येऊ शकत नाही. तर अशा गोष्टी जेव्हा घडते तर त्याला मेंदूमृत म्हणतात आणि अशा वेळेस अवयवदान करणं हे खूप चांगलं मानलं जातं आणि ते अवयव योग्य पद्धतीने त्याचे काढून ते प्रत्यारोपण केले जातात. तर सर, अवयवदान हे जी प्रक्रिया आहे, म्हणजे मृत्यूनंतर आपण कुठले अवयव हे आपण प्रत्यारोपण करू शकतो आणि जिवंतपणे आपण कुठले अवयव हे अवयवदान करू शकतो? जिवंतपणे आपण दोन किडनी असतात, त्याच्यामधली एक किडनी आणि जो लिव्हर असतं यकृत त्याचा थोडासा भाग आपण तो देऊ शकतो जिवंतपणे. आणि मृत व्यक्तीमध्ये हृदय, त्याच्यानंतर तुमचं स्वादुपिंड, किडनी, तुमचं काय फुफ्फुसे, त्वचा या गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये आहे. नक्कीच. संतोष सर, माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे की आपण बघतो आता की भारतात अवयवदानाची स्थिती काय आहे? भारतापेक्षा मी तुम्हाला राज्याची स्थिती सांगतो. आपल्याकडे राज्यातील जे रुग्ण प्रतीक्षा यादीवर आहेत त्या यादीवरती तुम्ही नजर टाका, म्हणजे तुम्हाला आपण अवयवदान किती कमी प्रमाणात होतं याची येईल. किडनीसाठी 7,269 लोक आपल्याकडे प्रतीक्षा यादीवर आहेत, तर लिव्हरसाठी 1,919 लोक प्रतीक्षा यादीवर आहेत. हृदयासाठी सुद्धा 141 रुग्ण आहेत, तर फुफ्फुसासाठी 51 लोक प्रतीक्षा यादीवर आहेत. स्वादुपिंडासाठी 32 लोक आहेत, तर छोट्या आतड्यासाठी 6 लोक हे प्रतीक्षा यादीवर आहेत. आता हे प्रतीक्षा यादीवर असलेले हे रुग्ण आहेत, पण अनेक लोक काय करतात की अवयव मिळेल की नाही या शक्यतेने कधी रजिस्टर होत असेल. हा आकडा जास्त असण्याची गरज आहे. ही एप्रिल 2025 पर्यंतची आकडेवारी आहे. पण ह्या सगळ्या अवयवानंतर आता आपला हात सुद्धा ऑर्गन आपल्याकडे आलेले आहेत. आपल्याकडे आपण हाताचं दान सुद्धा आता करू शकतो. म्हणजे एखाद्या मेंदूमृत व्यक्तीचे आपण हात सुद्धा घेऊन, ज्यांना हातच नाही आहेत तर अशा व्यक्तींना आता आपण हाताचं प्रत्यारोपण सुद्धा करता येतं. जर तुम्ही गेल्या काही वर्षात जर बघितलं तर आपल्याकडे सातत्याने ऑर्गन डोनेशनमध्ये वाढ होते आहे, पण ती वाढ आपल्याकडे जी मागणी आहे त्या मागणीपेक्षा अत्यल्प दरात आहे. म्हणजे जर तुम्ही घेतलं तर 2020 मध्ये आपल्याकडे फक्त 74 वर्षाला अवयवदान झाले होते. 2021 मध्ये फक्त 95 अवयवदान झाले होते. 2022 मध्ये 105 अवयवदान झाले होते. 2023 मध्ये 148 झाले होते आणि 2024 मध्ये 172 झाले होते अवयवदान. आता हा जो आलेख आहे ऑर्गन डोनेशनचा, हा चढता आलेख आहे. ही चांगली आनंदाची बाब आहे, समाधानाची बाब आहे. परंतु ह्याच्यापेक्षाही पुढे जाऊन आपल्याला हे अवयवदान करावं लागेल. जर तुम्ही दाक्षिणात्य राज्य बघितली तर दाक्षिणात्य राज्य आपल्यापेक्षा राज्यापेक्षाही पुढे आहेत. तर ही पुढे असणं ही त्यांच्यासाठी कौतुकाची बाब असती, तरी आपण त्यांच्यापेक्षा कसे पुढे जाऊ शकतो यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि आपण ते सातत्याने करतोय. आणि अवयवदान चळवळ जी आहे ही काय कुठल्या राज्य शासनाची फक्त जबाबदारी नाही आहे. ही लोक चळवळ आहे, ही लोक सहभागातून निर्माण होणारी चळवळ आहे. याच्यासाठी शासन, सामाजिक संस्था सगळे काम करतात आहे. पण याच्यामध्ये सगळ्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि आता आपण रुग्णांची प्रतीक्षा यादी बघितली तर किडनीसारखा जो अवयव आहे जर तो नसल्यामुळे आज कितीतरी लोक डायलिसिसवरती आहेत आणि त्यांना जर चांगलं आयुष्य द्यायचं असेल तर आपल्याला त्यांना अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागते आणि त्यासाठी अवयवदान असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्कीच. तुम्ही डायलिसिसचा उल्लेख केला. बरेचसे रुग्ण डायबिटीज किंवा हायपरटेन्शन किंवा असे कुठल्या आजारानंतर डायलिसिसवर जातात आणि त्यांना अवयवदानाची गरज पडते, ऑर्गन ट्रान्सप्लांटची गरज पडते, पण ते प्रतीक्षेत आहेत तुम्ही जसं आम्हाला सांगितलं. आणि आपल्या राज्यात जनजागृतीची गरज आहे, माहितीचा अभाव आहे, तेही तुम्ही आम्हाला पटवून दिलं. सर, आपल्याला एक फोन येतो आहे. हां, मंगल आपटे आहेत पुण्यावरून. मंगलजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार.
हा मला असं विचारायचं आहे की अवयवदान करताना एखादा रोग असेल मग त्याने ते अवयवदान करू शकतात का? म्हणजे कॅन्सर म्हणा किंवा अजून कुठला साधा रोग असेल तर ते करू शकतात का काय? नाही, असाध्य जे रोग आहेत त्याच्यावरती आपल्याला अवयवदान करता येत नाही. कॅन्सर, HIV सारखे जे रोग आहेत किंवा जे वेगळे आजार आहेत त्यावरती आपल्याला अवयवदान करता येत नाही. आणि ह्याच्यापेक्षा अधिक काही आजार असतील तर ते आपल्याला वैद्यकीय तज्ज्ञ जे आपले असतात ते तुम्हाला सांगू शकतील. धन्यवाद 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 मंगल. माझा पुढचा प्रश्न याच्याशी निगडीत आहे. जसं मंगलताईंनी विचारलं तसंच मला एक प्रश्न आहे की भारतात असे कुठले आजार आहेत जे अवयव प्रत्यारोपणासाठी म्हणजे कारणीभूत आहेत? आता तुम्ही बघितलं जर किडनीसाठी जर डायबिटीस, हायपरटेन्शन या विषयामुळे आपल्याला मिठाचं अधिक प्रमाण घेतलं, हायपरटेन्शन घेतलं तर तुम्हाला 100% तुम्हाला किडनीचे विकार घडतात. लिव्हर सोरायसिस मध्ये आपल्याला कावीळ आहे, दारू पिण्याचं प्रमाण आहे अधिक प्रमाणात, तर त्याच्यामुळे तुम्हाला कावीळ, लिव्हर सोरायसिस झाल्यानंतर एंड स्टेज ऑफ लिव्हर डिसीज होतात. स्वादुपिंडामध्ये तुमचं डायबिटीस आहे, पॅनक्रियासमध्ये फेल होतं. फुफ्फुसामध्ये तुम्हाला लंग फायब्रोसिस नावाचा जो प्रकार होतो एंड स्टेज ऑफ लंग डिसीज आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला आजार होतात. तर असे विविध आजारांमुळे आपल्याकडे म्हणजे हे तुम्ही वेगवेगळे आजार बघितले पाहिजेत की याच्यामध्ये मेटाबॉलिक सिंड्रोम जे सारखे आजार आहेत की जो बुके आजारांचा, त्या विविध आजारांमुळे तुमचे अवयव निकामी होत असतात. नक्कीच सर. अवयवदानाची नेमकी प्रक्रिया काय? म्हणजे समजा कोणाला अवयवदान करायचं असेल तर ते स्टेप बाय स्टेप आपण कसं त्याला अप्रोच करतो की काय प्रक्रिया असते, कुठला फॉर्म असतो, कुठला नंबर असतात, वेबसाईट काय असतं, त्याबद्दल आम्हाला माहिती द्या. अवयवदानाचे फॉर्म भरण्यासाठी म्हणजे त्याला मुख्यतः प्रतिज्ञा म्हटलं जातं, डोनर्स प्लेज म्हटलं जातं. तर जे केंद्र शासनाची जे यासाठी काम करणारी जी संस्था आहे नोटो, त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरती त्यांचा फॉर्म आहे. त्याच्यामध्ये तुम्ही गेलात तर तिथं प्लेज रजिस्ट्रेशन असा एक ऑप्शन येतो. त्याच्यामध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला तिथं न्यू रजिस्ट्रेशन या गोष्टीवर जर तुम्ही क्लिक केलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर आणि तुमचा आधार नंबर त्याच्याशी लिंक करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर एक फॉर्म आपल्याला ओपन होतो, म्हणजे समोर येतो तिथे. मग तुमचं आधार कार्डची माहिती त्याला जोडली जाते आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोणते कोणते अवयव दान करण्यासाठी इच्छुक आहात याची पूर्ण माहिती तिथं दिलेली असते. तर ते तुम्हाला ते टिक करावं लागतात त्याचे बॉक्सेस. आणि त्याच्या खाली नंतर मग जे तुमच्या जवळचे व्यक्ती असतील, कारण मृत पावल्यानंतर आपल्या जवळचे व्यक्तीच या गोष्टीचा निर्णय घेत असतात की या व्यक्तीचा अवयव दान करायचे किंवा नाही. तर तुमचे जे जवळचे व्यक्ती आहेत तर त्यांचं नाव, पत्ता आणि त्यांचा संपर्क क्रमांक या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे भराव्या लागतात. आणि हे भरल्यानंतर मग तुम्हाला तिथं सबमिट करायचं. म्हणजे फॉर्म जर सबमिट केला तुम्ही तर तुमचं एक प्लेज सर्टिफिकेट जनरेट होतं. मूळ प्लेज सर्टिफिकेट जर जनरेट झालं किंवा तुम्ही प्रतिज्ञा घेतली हे त्याच्यावरून सिद्ध होतं आणि तुमच्यासाठी ते राहतं. तर प्लेज घेतली किंवा मी अवयवदानाचा फॉर्म भरला याचा अर्थ असा नाहीये की माझं अवयवदान होऊच शकतं. त्याला भरपूर गोष्टी पुढे जाऊन येऊ शकतात. कारण माझा मृत्यू कसा होतो ह्याच्यावरती ती पुढची प्रक्रिया खूप महत्वाची ठरते. त्याच्यामध्ये जर मृत्यू मेंदूमृत असेल तर त्या गोष्टीमध्ये अवयवदान होऊ शकतं. आणि जर अवयवदानासाठीची बॉडी ती योग्य आहे परंतु जवळचे नातेवाईक त्या कंडिशनमध्ये किंवा तो जो एक मोठा आघात असतो यामध्ये जर नातेवाईकांनी त्या गोष्टीला नकार दिला तर त्या गोष्टीचं अवयवदान होऊ शकत नाही. त्याच्यामुळे अवयवदानाचा फॉर्म भरणं हे प्रतिज्ञा करण्यासारखं आहे. आणि त्याच्यामध्ये मुख्यतः स्वतःचं माहित असणं आणि जो लाईफ एंडिंग विल आहे माझा तर त्याच्याबद्दल माझ्या जवळचे नातेवाईक, मित्र यांना त्याच्याबद्दलची माहिती होणं ह्याच्यासाठी अवेअरनेससाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे. म्हणजे जरी आपण प्लेज साईन केला किंवा प्रतिज्ञा साईन केली तरी नातेवाईकांकडून जर नकार आला तर ते अवयवदान होणार नाही असं तुम्ही आम्हाला सांगितलं. सर, तुम्ही नोटोचा उल्लेख केला तर नोटो हे ऑर्गनायझेशन काय आहे? म्हणजे नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन जी आहे तर त्याचं मुख्य कार्य काय? नोटो जर तुम्ही म्हणालात तर आपल्याकडे ही राष्ट्रीय स्तरावरची संस्था आहे जी केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालय त्यांची ती संस्था आहे की त्यांचं काम असतं अवयवदान नियमन कशा पद्धतीने भारतामध्ये होतं. तर त्याच्या अंडर त्यांनी काय केल्यात, विविध राज्यांसाठी संस्था तयार केल्यात, म्हणजे रिजनल बॉडीज काही तयार केल्यात. नोटोच्या अंडर आमच्याकडे रोटो येतं, रिजनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन. त्याच्या अंडर आमच्याकडे येतात सोटो, स्टेट ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन. आणि महाराष्ट्र, आज आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की महाराष्ट्रातून या अवयवदान नियमनाची सुरुवात झाली. जो कायदा पारित केला गेला तो आपल्याकडे ZTCC मुंबई नावाची संस्था आहे, झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर, जे सायन्स रुग्णालयात आहे. तिथून ह्या सगळ्या अवयवदानाच्या नियमनाची सुरुवात झाली. मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 त्याच्यानुसार आपल्याकडे अवयवदानाचं प्रत्यारोपण केलं जातं. आणि आपल्याकडे ZTCC मुंबई आहे, ZTCC नागपूर आहे, ZTCC पुणे आहे, ZTCC छत्रपती संभाजीनगर आहे. ह्या अशा विविध
संस्था एकत्रित येऊन ह्या अवयदानाच्या नियमनाचं काम करत असतात आणि ह्या प्रत्येक संस्थेकडे एक प्रतीक्षा यादी असते आणि त्या प्रतीक्षा यादीनुसार तुमच्याकडे ते अवयव प्रत्यारोपणासाठी जेव्हा येतात तेव्हा त्या क्रमाने बघितलं जातं की कोणत्या रुग्णाने कुठल्या प्रतीक्षा यादीत कधी नाव नोंदवलं आहे, त्याच्यानुसार मेंदूमृत व्यक्तीचे अवयदान जेव्हा होतं तेव्हा ती व्यक्तीची ती यादी बघितली जाते, प्रतीक्षा यादी, आणि त्या प्रतीक्षा यादीनुसार ते अवयव दिले जातात. म्हणजे प्रतीक्षा यादीमध्ये कोणाला प्रायोरिटी दिलं जातं की कोणी जास्त डिसीज वाईज सिव्हिअर आहे तर त्याला आपण पुढे घेऊया असं होतं? एकतर खरं म्हणजे तशा पद्धतीचा हा जो ह्याच्यावरती वैद्यकीय तज्ज्ञ बसले असतात, लिव्हरच्या कमिटी लिव्हरचे तज्ज्ञ आहेत, किडनीचे तज्ज्ञ आहेत. बऱ्यापैकी असं असतं की अवयदान करताना म्हणजे प्रतीक्षा यादीवरचा रुग्ण चूज करताना त्याचे काही वेळेस लिव्हरचा स्कोर बघितला जातो, रुग्ण किती सिव्हिअर आहे, कोणत्या रुग्णाला किती गरज आहे, याची सगळ्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे त्या विषयातल्या तज्ज्ञांना असतो. जनरली पहिल्या प्रतीक्षा यादीमध्ये जी लोक असतात तो तरुण आहे, दुसरा जो रुग्ण आहे तो किती वयाचा आहे, त्याला कुठले आजार आहेत आणि त्याच्या लिव्हरचा स्कोर, त्याच्या आजाराचं मूल्यमापन, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अवयवदान केलं जातं. पण शक्यता जो प्रतीक्षा यादी पहिला रुग्ण असतो त्यालाच ते अवयव दिले जातात. नक्कीच, म्हणजे बरेचसे कारण असतात त्या यासाठी. आपल्याला सर एक फोन येतो, चंद्रशेखर बोलतायत कोल्हापूरवरून. चंद्रशेखरजी तुमचा प्रश्न विचारा. प्रश्न म्हणजे कसा आहे की 17/12/2014 मध्ये मी नाव नोंदवलंय जिल्हा रुग्णालय सांगली. बरं. म्हणजे अवयव दानाकरिता कार्ड त्यांनी मला दिलंय. परत आता तुमचा टीव्हीवर कार्यक्रम जो चालू आहे तो चांगलाच आहे, प्रत्येकाने असा निर्णय घेतला पाहिजे. त्याशिवाय आता परत आणि नाव नोंदवायची आवश्यकता जर असेल तर तालुक्यामध्ये कुठं येणार? नमस्कार, तुमचा प्रश्न खूप चांगला आहे की यापूर्वी जर नाव नोंदवलं असेल तर आता पुन्हा नाव नोंदवायची गरज आहे का? तर ह्याच्या खरं दोन उत्तर आहे की काही वर्षापूर्वीच आपली जी नोटो संस्था आहे त्यांनी आता डिजिटल फॉर्म भरण्यास सुरुवात केलेली आहे. त्यांच्याकडे वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती तुमच्याकडे स्कॅन कोड दिलेला आहे, टोल फ्री नंबर आहे, तिथून तुम्ही माहिती घेऊ शकता. पण जर फॉर्म भरला असेल तर पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही. आणि जर तुम्हाला आताही असं वाटतं की माझं नाव नोंदणीकृत झालंच पाहिजे त्या यादीमध्ये तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. विशेष म्हणजे मला इकडे एक सांगायचं आहे की अवयदानाचा फॉर्म भरला म्हणजेच तुम्हाला अवयदान तुमच्या घरच्यांना करता येईल असं नाही आहे. जरी तुम्ही अवयदानाचा फॉर्म भरला नाही आणि फक्त इच्छा व्यक्त जरी करून ठेवली असेल, घरच्यांना संमती देऊन ठेवली असेल की माझं अवयदान करा, लक्षात घ्या अवयदानाचा फॉर्म भरल्यानंतर जरी तुम्ही तुमच्या घरच्यांनी इच्छा व्यक्त केली पाहिजे किंवा संमती दिली पाहिजे की यांचं अवयदान करा. जर त्यांनी संमती दिली नाही तर तुम्ही फॉर्म भरला असेल तरी त्याचा काही फायदा होत नाही. त्याच्यामुळे आपल्या जी क्लोज रिलेटिव्ह आहेत, जवळचे नातेवाईक आहेत, त्यांना सांगून ठेवलं पाहिजे की मला अवयदान करायचं, जेव्हा माझा मेंदू मृत होईल तेव्हा मला हे अवयदान करणं आवश्यक आहे असं माझं मत आहे. असं तुम्ही सांगून ठेवायचं त्यांना. बरोबर. सर, हे झालं ऑर्गन डोनेशनचं किंवा अवयदानाचं. आता ऑर्गन ट्रान्सप्लांट किंवा अवयव प्रत्यारोपण, आता समजा कोणाची निवड झाली अवयव प्रत्यारोपणासाठी तर आपण कुठले वैद्यकीय तपासणी करतो? ऋषिकेश सर. जेव्हा एखादी व्यक्ती मेंदू मृत होते, म्हणजे मेंदू मृत काय होतं हे आपण पहिल्या प्रश्नांमध्ये आपण ब्रेन डेड काय आहे हे सांगितलं. तर ते ब्रेन डेड ठरवण्यासाठी ज्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल आहे तिथं तज्ज्ञ 4 डॉक्टरांची समिती असते. ती 6 तासांमध्ये 2दा त्या रुग्णाची ब्रेन डेड व्यक्तीची चाचणी करते, जे काही वैद्यकीय दृष्ट्या आहे त्या पद्धतीने चाचणी करते. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचे असते ॲपनिया टेस्ट. त्याच्यासोबत त्याला काही ग्रेडिंग स्कोर असे त्या गोष्टी त्या केल्या जातात आणि त्याच्यानंतर मग ते डिक्लेअर केलं जातं की हा व्यक्ती मेंदूमृत आहे. आणि त्याच्यानंतर ज्या त्या हॉस्पिटलमध्ये अवयवदान कोऑर्डिनेटर्स किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर्स असतात, ते त्या नातेवाईकांना थोडंसं कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतात. कारण ती सिच्युएशन खूप नाजूक असते अशा टाइमला. कारण मी माझ्या जवळचा कोणतरी नातेवाईक गमावलेला आहे जो परत कधी येऊ शकत नाही. अशा वेळेस कोणतरी येऊन मला सांगतं की ह्या व्यक्तीचे नातेवाईक हे करा, तर ही खरंच खूप नाजूक प्रक्रिया आहे. तर त्याच्यामध्ये ते कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला जातो की हा व्यक्ती आता नाहीये पण हा अवयव रूपी जगू शकतो. तर तुम्ही जर एक निर्णय घेतला तर ह्या व्यक्तीचे अवयव दुसऱ्याच्या शरीरामध्ये प्रत्यारोपण करून तो व्यक्ती तुमचा अवयवांनी जगू शकतो. तर तुम्ही ते करण्यास तयार आहात का? तर त्यांनी जर संमती दिली तर त्याच्यानुसार त्या व्यक्तीचे अवयव काढले जातात शरीरातून आणि ते ठराविक कालावधीमध्ये ते दुसऱ्या शरीरामध्ये प्रत्यारोपण करणं गरजेचं असतं. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये केल्या जातात. समजा दात्या आणि गरजू, म्हणजे ज्याच्याकडून आपण ऑर्गन घेणार आहे आणि ज्याला ट्रान्सप्लांट करणार आहे, तर यांचं मॅचिंग कसं केलं जातं? म्हणजे याची प्रक्रिया काय आहे?
दाता आणि गरजू. तर जेव्हा अवयव उपलब्ध होतात, अवयव उपलब्ध झाल्यानंतर त्या व्यक्तीचा रक्तगट कुठला आहे त्याच्यामध्ये HLA टेस्ट असते. या गोष्टींची तपासणी जो गरजू रुग्ण आहे त्या प्रतीक्षा यादीनुसार तर त्यांना सोबत घेऊन त्यांचे रक्ताचे नमुने ते सोबत घेऊन त्याची मॅचिंग पहिल्यांदा केले जाते आणि ते जर मॅच झाले तर मग पुढचं अवयवदान प्रत्यारोपणाची प्रोसेस पुढे केली जाते. नक्की. सर, संतोष सर, समजा अवयवदान हे आपल्याला नैतिकदृष्ट्या आपण ते करतोच. नैतिकदृष्ट्या करायचं असेल किंवा हे सगळी प्रोसिजर प्रॉपर फॉलो करायची असेल तर हॉस्पिटल, रुग्णालय कुठले पाऊल उचलतो? बेसिकली ही प्रक्रिया एकदम सुंदर आहे की जर तुम्ही तिथे मेंदूमृत झालात तर नैतिकदृष्ट्या तुम्ही जे विचार आपल्याकडे एथिकल वेने हे सगळ्या गोष्टी घडतात. आपल्याकडे ह्युमन ट्रॅफिकिंग सारखे प्रकार होऊ नये म्हणून आपण कायदे बनवले आणि आपले कडक कायदे, त्याच्यामुळे आपल्याकडे गैरप्रकार असे होत नाहीत. म्हणजे एखादं उदाहरण आता सध्या तुम्हाला आढळत नाही, जे पूर्वीच्या काळी आपल्याला दिसायचं की गैरवापर, किडनी काढून घेतली आणि किडनीचा गैरवापर केला, कोणी पैसे घेतले, अशा पद्धतीचा कुठलाही इथे घटना घडत नाही. मुद्दा असा आहे की आपल्याकडे कायदे चांगले आहेत, रुग्ण विश्वास डॉक्टरांचा चांगला आहे, आपल्याकडे समजून देण्याची पद्धत चांगली आहे. आपल्याकडे जेव्हा अशा पद्धतीचं जेव्हा येतं रुग्ण हॉस्पिटलकडे तेव्हा त्याची नोंदणी केली जाते की मला अवयव हवा आहे तर तुमच्याकडे नोंदणी करायची असते की मी माझा हॉस्पिटलचा, म्हणजे ही प्रक्रिया तुम्ही ध्यानात घ्या महत्त्वाची, की तुमच्या हॉस्पिटलमध्ये एक तुमची स्वतंत्र वेटिंग लिस्ट बनते आणि राज्यासाठी एक स्वतंत्र वेटिंग लिस्ट बनते, त्या मुंबई विभागासाठी वेटिंग लिस्ट बनत असते. जर तुमच्या रुग्णालयात मेंदूमृत व्यक्ती मिळाला तर तुमच्या त्यापैकी 2 किडनीपैकी 1 किडनी जी असते ती किडनी ती ZTCCकडे जाते आणि 1 किडनी जी असते ती इन हाऊस म्हणजे त्या हॉस्पिटल रुग्णालयाच्या यादीवरचे लोक आहेत त्यांना मिळते. तसंच लिव्हरचं आहे, तसंच अन्य ऑर्गनचं सुद्धा, अवयवांचा सुद्धा आहे. तर हे एथिकल वेने अशा पद्धतीने ती वेटिंग लिस्ट तयार होत असते. जर तुमच्याकडे रुग्ण नाही रुग्णालयात वेटिंग लिस्टवर कुठला किंवा तो अवयव तुम्हाला नकोय तर तो तुम्ही ZTCCला देता. ZTCC मग पुढे ते जे नियमाप्रमाणे आपल्या मुंबईमध्ये कोणी असेल तर त्याला देतात. आपल्याकडे नसेल तर इतर आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना विचारतात, पुणे, संभाजीनगर किंवा आपल्या नागपूरच्या शहरामध्ये. मग त्यांच्याकडेही जर ती गरज नसेल तर तो अवयव राज्याला डिक्लेअर केला जातो की तुम्ही परराज्यात कोणाला हवाय का. ही वेगवान प्रक्रिया असते, म्हणजे तुम्हाला कळणार नाही. आपले जे ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर आहे खरंच आपण त्यांचे आभार मानले पाहिजे, कारण असे अनेक वेळा प्रसंग जेव्हा येतात, ब्रेनडेड जेव्हा व्यक्तीचे अवयव काढायची वेळ असते तेव्हा अनेक वेळा रात्र असते, दिवस असते, सकाळ असते, इथे वेळ काळ काही पाहिला जात नाही. इथे त्या क्षणी निर्णय घ्यायचे असतात, त्या क्षणी त्या पेशंटला बोलवायचं असतं जो प्रतीक्षा यादीवर आहे, जो अवयव मिळाला आहे तो त्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करायची असते. हे प्रचंड मोठं काम आहे, जटिल काम आहे, पण आपल्या डॉक्टरांना हॅट्स ऑफ आहे, आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना हॅट्स ऑफ आहे. प्रचंड मेहनतीने हे ते काम दिवस रात्र करत असतात आणि याकरता त्यांना खरोखर अभिनंदनास ते पात्र आहेत. फक्त ही मोहीम वाढली पाहिजे आणि त्यात आपला लोकसहभाग फार महत्त्वाचा आहे, हे ते लक्षात घेतलं पाहिजे. नक्कीच ही प्रक्रिया खरं तर खूप सुरळीत आहेत आणि वेगवान झाली आहे. खरं तर तुमच्यासारख्या लोकांमुळे ही प्रक्रिया खूप जास्त चांगली झाली आहे. डॉक्टर्स म्हणा किंवा इतरही जे या क्षेत्रात काम करतात, या क्षेत्रासाठी झटतात. तर सर आपल्याला एक फोन येतोय, जगदीश पाटील बोलतात चाळीसगाववरून. जगदीशजी तुमचा प्रश्न विचारा. हो, नमस्कार सर. नमस्कार. हा सर, आम्ही अवयव दानासाठी उत्सुक आहोत, परंतु आमच्याकडे तालुक्यालाही आम्ही जाऊन पाहिलं, परंतु कोणी रिस्पॉन्स देत नाही. ते अधिकारी वर्ग सांगतात की आमच्याकडे नाही. कोणाकडे जायचं आम्ही? तर तुम्ही कुठल्या तालुक्यातल्या आहात? चाळीसगाववरून बोलता. नाही, एक गाव बोरखेडा पिराचं म्हणून गाव आहे चाळीसगाव तालुक्यात. ओके. तर तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मुख्यमंत्र्यांनी आता 36 जिल्ह्यात 36 कक्ष तयार केलेले आहेत. तिथे प्रत्येक कक्षामध्ये डॉक्टर ठेवलेला आहे, तिथे मेडिकल सोशल वर्कर आहेत. त्या ठिकाणी तुम्ही गेलात आणि जर सांगितलं की मला अवयवदान करायचं आहे तर तुमच्या अवयवदानाचा अर्ज भरून घेतला जाईल, तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल आणि सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडतील. हा झाला भाग 1. दुसरा भाग म्हणजे तुम्ही कुठल्याही वैद्यकीय महाविद्यालयात गेलात तर तिथे ॲनाटॉमी डिपार्टमेंट असतं, तिथल्या जर प्रमुखाला सांगितलं की मला अवयवदानाचा अर्ज भरायचा आहे तर तिथे तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकतं. पण आपले राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्याकडे आता ही मुख्यमंत्री सहायता कक्ष 36 जिल्ह्यात खोलेत आणि तिथे सगळ्या आरोग्याच्या सुविधा सेवा या तिथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि तिथे हे आता शक्य आहे.
याचबरोबर आधी सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन ही प्रक्रिया उपलब्ध आहे नोटरीच्या अधिकृत वेबसाईटवरती. आणि आपला कार्यक्रम चालू असताना आपण त्याचा QR कोड जो आहे तो पण हे केलेला. तुम्ही जर त्याचे फोटोज किंवा स्क्रीनशॉट जर काढून ठेवले तर त्या QR कोडला स्कॅन करून तुम्ही आवेदन फॉर्म पर्यंत पोहोचू शकता ऑनलाईन आवेदन प्रक्रियेसाठी. नक्कीच, म्हणजे ही प्रक्रिया सध्या डिजिटल झाली आहे, नेटवर अवेलेबल आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून आवेदनाची प्रक्रिया वाचू शकतात आणि त्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकतात. खरं तर ही प्रक्रिया खूप सुरळीत झाली असं आपल्याला सरांनी पटवून दिलं. सर, आता अवयवदानविषयी झालं, मग प्रत्यारोपणाविषयी मी तुम्हाला प्रश्न विचारला, तर आता अवयव वाटपाची ही जी प्रक्रिया असते ती कशी होते? अवयव वाटपाची प्रक्रिया तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे प्रतीक्षा यादी आहे, जी मगाशी तुम्हाला मी राज्यातली रुग्णांची प्रतीक्षा यादी आहे ती सांगितलेली आहे. आपल्या इकडे ज्या रुग्णालयात तुम्ही रजिस्टर असता त्या रुग्णालयाला फोन केला जातो. प्रतीक्षा यादीवर ज्याचे नंबर असतात, ज्याचा रुग्णाचा क्रमांक असतो, ज्या ठिकाणी अवयव आपतो, म्हणजे एक्झाम्पल देतात जे रुग्णालयात आता मेंदूमृत व्यक्ती आहे तर तिथे ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर येतात. संबंधित रुग्णालयाचे जे प्रतीक्षा यादीवर आहेत, ZTCचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. ही मोठी प्रक्रिया ज्याच्यामध्ये प्रत्येक हॉस्पिटल जो प्रतीक्षा यादीवर आहे ज्याचा रुग्ण, त्याचे काही रुग्णांचे ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर तिथे येतात. आणि ही सगळी प्रक्रिया करता असताना प्रतीक्षा यादी फार महत्त्वाची आहे. ZTCने काही नियम आखून दिलेले आहेत, ते प्रचंड ट्रान्सपरंट आहेत. आणि आपल्याकडे मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा आहे होता 1994, जो आता अमेंडेड झालेला आहे 2017 मध्ये 2014 मध्ये. तर याच्यामध्ये विविध गोष्टी आता सुधारणा केलेल्या आहेत कायद्यामध्ये. तर हे करत असताना, वाटप करत असताना प्रत्येक कुठल्याही रुग्णावर अन्याय होणार नाही याची पूर्णपणे काळजी या कायद्याद्वारे घेतली जाते आणि त्याचं नियमन त्या पद्धतीने केलं जातं. नक्कीच, म्हणजे अवयव वाटपाची प्रक्रिया सुद्धा सुरळीत केलेली आहेत सरकारने. सर, आता पुढचा प्रश्न माझा असा आहे, ऋषिकेश सर, तुम्ही या क्षेत्रात पण बरंचसं काम केलं आहे. तर हृदय, फुफ्फुस किंवा इतर जे ऑर्गन्स असतात, अवयव असतात, तर त्यांचा जो एक्सपायर टाईम असतो तो खूप कमी असतो. मग त्याचं संगोपन आणि ट्रान्सपोर्ट हे कसं केलं जातं? अवयव मुळात अवयव उपलब्ध होणं हेच खूप दुर्मिळ आहे. अशा वेळेस जेव्हा अवयव उपलब्ध होतात त्याच्यामध्ये खूप कमी कालावधी आहे. म्हणजे आधी हृदय तर 6 तासांच्या आतमध्येच आपल्याला ते दुसरीकडे हे घेऊन जायला लागतं त्याच्यामुळे जेव्हा मेंदूमृत व्यक्ती आहे आणि ते त्याचे अवयव देण्यासाठी नातेवाईक तयार आहेत हे जेव्हा समजतं तेव्हा बाकीची सिस्टम कामाला लागते. मग त्याच्यामध्ये कोण रुग्ण आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये ते अवयव जाणार का किंवा दुसऱ्या, ह्या सगळ्या सायमल्टेनियसली प्रक्रिया चालू असतात. आणि ह्याच्यामध्ये जर हॉस्पिटलमध्ये, म्हणजे सरांनी सांगितलं की ZTCC ला 2 किडनी असतील तर एक तिकडे जाईल, एक इकडे राहील, तर ह्या ज्या प्रायोरिटी आहेत ह्यानुसार ते डिसाईड होतं. आणि तिथून तो अवयव आपल्याला कुठवर न्यायचा आहे हे जेव्हा समजलं जातं तेव्हा हॉस्पिटलमध्ये असे तेव्हा जास्त काळजी नाहीये, कारण मग तिथं सायमल्टेनियसली त्या रुग्णाचे अवयव काढले जातात, दुसऱ्या रुग्णामध्ये ते ट्रान्सप्लांट केले जातात किंवा प्रत्यारोपित केले जातात. पण तो जेव्हा अवयव आपल्याला शहरामध्ये दुसऱ्या भागामध्ये किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये किंवा दुसऱ्या राज्यामध्ये न्यायचा आहे तर अशा वेळेस आपल्याला खूप वेगवान पद्धतीने काम करावं लागतं. आणि त्याच्यासाठी ग्रीन कॉरिडॉर हा केला जातो. तर ग्रीन कॉरिडॉरमध्ये मुख्यतः काय होतं की जिथून अवयव आपण दुसरीकडे नेणार आहोत तर या सगळ्या त्या रस्त्याच्या रूटमधल्या सगळ्या पोलीस यंत्रणेला त्या गोष्टीबद्दल इन्फॉर्म केलं जातं आणि त्याच्यानुसार मग ते फास्ट ॲम्ब्युलन्स तिथपर्यंत पोहोचवले जाते. किंवा कालचीच एक बातमी आहे की एका शहरामध्ये त्यांनी मेट्रोचा वापर करून अवयव केला होता. म्हणजे शहरामध्येच पण ट्रॅफिकच्या अडचणींमुळे ते अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी उशीर होऊन तो अवयव खराब होऊ नये याच्यासाठी मग काय केलं तर त्यांनी मेट्रोचे यूज केला आणि पटकन अवयव हे केला. किंवा कधी कधी दुसऱ्या राज्यांसाठी एक स्पेशल विमान सुद्धा वापरलं जातं. मागच्या महिन्यामध्ये आपल्या एअरफोर्सचं विमानाने अवयव आपण ट्रान्सपोर्ट केले होते ह्याच्यामध्ये. तर या सगळ्या गोष्टी जितक्या शक्य त्या पद्धतीने शासन आपल्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने ऑर्गन ट्रान्सपोर्टसाठी मदत करतं आणि याच्यामध्ये पोलीस यंत्रणेचा खरंच खूप मोठा सहभाग आहे आणि मी त्यांना धन्यवाद देतो त्या सगळ्या गोष्टींसाठी. नक्कीच, आपण ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. पण त्याआधी तुमच्या स्क्रीनवर अवयवदानविषयी एक वेबसाईट आणि QR दिलेला आहे. तुम्ही या वेबसाईटवर जाऊन अवयवदानविषयी माहिती घेऊ शकतात, अवयवदानचा फॉर्म भरू शकतात आणि पुढची प्रक्रिया करू शकतात. आता आपण हेल्पलाईन नंबर बघू शकतो, 1800-114770. भेटूया एक छोट्याशा विश्रांतीनंतर.
बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव हॅलो डॉक्टर. आणि आजचा आपला चर्चेचा विषय आहे राष्ट्रीय अवयवदान दिन. आणि त्यासोबतच आपल्याला 2 तज्ज्ञांनी सांगितलं की नोटो हे ऑर्गनायझेशन आहे ज्यामध्ये आपण अवयवदानविषयी माहिती घेऊ शकतो, अवयवदानविषयी प्रक्रिया बघू शकतो आणि त्यात आपण रजिस्टर देखील करू शकतो. प्रेक्षको, आपल्या अवयवामुळे एखाद्या व्यक्तीला परत जीवनदान मिळू शकतं हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यासोबत सरांनी बाकी पण गोष्टी सांगितल्या की ब्रेन डेड काय असतं, त्यासोबत ही प्रक्रिया कशी सुरळीत होत जाते, ऑनलाईन किंवा ऑफलाईन आपण हे कसं करू शकतो, किंवा राज्यस्तरीयवर अवयवदानाची काय स्थिती आहे याबद्दल पण माहिती घेतली. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, समजा जिवंत दात्याने किडनी किंवा लिव्हरचा भाग दिल्यास त्याचे शरीरावर दीर्घकालीन परिणाम काय होतात? जिवंत दात्याने किडनी किंवा लिव्हर दिला तर त्याच्यामध्ये 2 किडनी असतात, 1 किडनी येते, तर साधारणतः थोडासा लोड त्या 1 किडनीवरती येऊ शकतो. त्याच्यामुळे तुमचं जे खाणं आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे डेली रुटीन याच्यामध्ये थोडीशी काळजी घेतली पाहिजे. आणि साधारणतः जेव्हा ट्रान्सप्लांट होतं त्याच्यानंतर किमान 5-6 महिने ते वर्षभर हा थोडा महत्त्वाचा काळ असतो, कारण याच्यामध्ये तुम्हाला इम्युनो कम्प्रेसंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. तर अशा वेळेस थोडंसं काळजी घेणं आणि स्वतःची काळजी घेणं आणि त्याच्यानंतर ठराविक काळानंतर डॉक्टरांची सल्लामसलत करून आपल्या आरोग्याची तपासणी करणं खूप महत्त्वाचं आहे. तर लिव्हरमध्ये काय होतं, लिव्हरमध्ये एक छोटासा लिव्हरचा तुकडा काढला जातो, तो साधारणतः 1-2-3 आठवड्यामध्ये तो परत व्यवस्थित होऊन जातो त्या लिव्हरमध्ये. तर अशा गोष्टींमध्ये जास्त अडचण येत नाही त्याच्यामध्ये, कारण तो लिव्हरचा तुकडा दुसऱ्या जो लाईव्ह घेणारा जो व्यक्ती आहे त्याच्यामध्ये जाऊन त्याचा लिव्हर हळूहळू व्यवस्थित करतो. आणि ज्यांनी दिलेला आहे लिव्हरचा तुकडा तर त्याचं लिव्हर परत पूर्ववत पद्धतीने येतं आणि त्याची कार्यक्षमता पूर्वीसारखी चालू राहते. पण याच्यामध्ये जे डॉक्टरांची सल्लामसलत करून आपण ठराविक काळानंतर आपल्या आरोग्याची तपासणी करणं खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच, म्हणजे लिव्हरचं जे रिजनरेशन पॉवर आहे तो खूप चांगला आहे, अफाट आहे असं आपल्याला सरांनी पटवून दिलं. संतोष सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्ही सेव्ह आराध्य स्कीम आणली होती, तर त्याबद्दल मला सांगा. सेव्ह आराध्य मोहीम ही खूप एक तर खरी गाजलेली मोहीम आहे. म्हणजे माझ्या शेजारी डॉक्टर ऋषिकेश आंदळकर बसले आहेत, ते सुद्धा त्यात होते आमचे डॉक्टर. सेव्ह आराध्य एक मोहीम अशी होती की जिथे 3.5 ते 4 वर्षाची एक मुलगी होती जिला डायलेटेड कार्डिओमायोपॅथी, ज्याला आपण म्हणतो की एंड स्टेज ऑफ हार्ट डिसीज, म्हणजे त्या मुलीला आता हृदय प्रत्यारोपण करण्याशिवाय पर्याय नाही. आपण इजेक्शन फ्रॅक्शन रेट म्हणजे आपल्या हृदयाची जी स्पंदन असतात ती सर्वसाधारण 60 ते 70% अशी नॉर्मल लोकांची असतात. चालताना धाप लागते, त्या पद्धतीने आपल्याला कळतं की तुम्हाला कुठल्या पद्धतीचा आजार आहे. तर त्या मुलीचा तो इजेक्शन फ्रॅक्शनचा रेट होता तो 10 होता. त्याच्यामुळे ती 1-2 मिनिटं चालली तरी खाली बसून घ्यायची, तिला श्वास घ्यायला त्रास व्हायचा. तर अशा सगळ्या पद्धतीने तिचं आयुष्य व्यतीत होत होतं. तेव्हा तिच्या वडिलांनी जाऊन डॉक्टरांकडे चाचण्या केल्या, वैद्यकीय चाचण्या केल्या, तज्ज्ञांना भेटले, कार्डिओलॉजिस्टला भेटले. त्यांना ह्या सगळ्या चाचण्या केल्यानंतर लक्षात आलं की आपल्या मुलीला हा आजार झालेला आहे. आधी मुळात आपल्या 3.5 ते 4 वर्षाच्या मुलीला अशा पद्धतीचा आजार होणं हेच मुळात त्यांना आघात असतो आणि त्या आघातातून बाहेर येणं आणि त्याच्यावरती उपचार करायला सुरुवात करणं. तर उपचार काय करायचे होते, तर ह्या मुलीला तिला हृदय हवं होतं आणि ते हृदय घेण्यासाठी काय प्रयत्न केले जातात ती म्हणजे आमची सेव्ह आराध्य मोहीम होती. तर सेव्ह आराध्य मोहिमेचा भाग असा होता की आधी त्यांनी माझ्या बाबाकडे आले होते, योगेश मुळे त्यांचं नाव आहे, ते माझ्याकडे आले होते की आराध्याला आपल्याला एवढा एवढा खर्च येणार आहे आणि त्या खर्चासाठी आपण तजवीज करण्यासाठी काही प्रयत्न करू शकतो का. तर योगेश मुळेंचे खरोखर आभार मानतो की त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन 20 ते 22 लाखाचा निधी त्या काळात जमा केला. आणि निधी जमा केल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपल्या मुलीचं आता ऑपरेशन होईल, पण त्यानंतर एक मोठी समस्या आमच्यासाठी अशी होती की ते हृदय कुठून आणायचं. एवढ्या लहान बाळासाठी जे हृदय लागणार होतं ते कुठून मिळणार. आता जर आपण बघितलं की आपल्याकडे गेल्या वर्षी फक्त 172 लोकांनी मेंदूमृत व्यक्तींनी अवयदान केलंय, त्याच्यामध्ये सुद्धा ही प्रौढ व्यक्ती आहेत. सगळ्या बाळांचं अवयदान आपल्याकडे फार कमी होतं. आणि अशा काळामध्ये जिथे प्रौढांचंच अवयदान कमी होतं तिथे बाळांचं अवयदान कोण करणार. कुठला असा आई वडील आहेत की आपला जेव्हा दुःखात बाळ जाते आणि त्या निर्णय घेतील की माझं अवयव हा काढून घे. म्हणून आम्ही ही सेव्ह आराध्य नावाची एक मोहीम चालू केली होती की आम्ही दररोज वेबसाईटचा खरा आम्ही खूप वापर केला. त्याच्यामध्ये माझे
संभाजीनगरचे सगळे मित्रपरिवार, सहकारी, टीचर, मुंबईतले, नाशिकचे, पुण्याचे सगळ्या मित्रांनी भरभरून मदत केली. आम्ही ह्या सगळ्या सोशल मीडियावरती आराध्य नावाची एक मुलगी आहे, तिचा रक्तगट हा आहे आणि तिला इतक्या वजनाचं, म्हणजे ती आता छोटी मुलगी आहे, तिला प्रौढांचं तर हे चालणार, हृदय चालणार नव्हतं, तिचं वजन, तिचं हृदयाचं सॉकेट, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला ते हृदय हवं होतं. या सगळ्यांची आम्ही वैद्यकीय माहिती तज्ज्ञांकडनं घेतली की तिला कशा पद्धतीचं अवयव पाहिजे आणि ती माहिती आम्ही वेबसाईटवर टाकली. तर आम्ही एक दिवस असा ठरवला की आम्ही हे गेले 8-10 महिने हे कॅम्पेन करत होतो, पण आम्हाला त्यात काही सक्सेस मिळत नव्हतं. तर आम्ही एक दिवस असा केला की एक सेव्ह आराध्य नावाचा आपण एक कॅम्पेन सोशल मीडियावरती घ्यायचा. त्याच्यासाठी आम्ही तेव्हाचा ट्विटर, आताचा एक्सचा वापर केला आणि आम्ही 100 मित्र असे एकत्र आलो, ज्याच्यामध्ये विविध सिने अभिनेते आहेत, कलावंत आहेत, त्या सगळ्यांनी सहभाग घेतला. अनेक लोकांचा त्याच्यात सहभाग आहे. ही मोहीम ही लोकचळवळ होती त्या काळातली आणि ह्या लोकचळवळीमध्ये सगळ्यांनी सहभाग घेतल्यामुळे आम्ही एक एक्सवरती आम्ही एक सेवार्थ नावाची एक मोहीम चालू केली आणि त्याच्यामध्ये 100 मेसेजेस आम्ही स्वतः टूल किट त्याचं बनवून ठेवलं होतं आणि त्यामध्ये 100 ते 150 मित्रांना आम्ही दिलं होतं आणि त्या टूल किटचा आधार घेऊन म्हणजे आम्ही प्रत्येक 5 मिनिटांनी प्रत्येकजण त्याच्यावरती ती सेवार्थ मोहीम आहे, अशी एक मुलगी आहे आराध्य नावाची, तिला अशा अशा अवयवांची गरज आहे, अशी आम्ही पोस्ट करत होतो आणि काही वेळातच आम्ही ट्रेंडिंगला गेलो. त्यामुळे मग कधी चेन्नईच्या भागात गेलो, कधी पुण्याच्या भागात गेलो, कधी नाशिकमध्ये गेलो, इतर राज्यांमध्ये गेलो. तर हे ट्रेंडिंग झाल्यानंतर तिथली जी काही वृत्तपत्र, स्थानिक वृत्तपत्र आहेत किंवा तिथे चॅनल्स आहेत, त्यांना कळलं की सेव्ह आराध्य नावाचं काहीतरी मोहीम चालू आहे मुंबईमध्ये आणि त्याची त्यांनी दखल घेऊन तिथल्या बातम्या केल्या. त्याच्यामुळे थोडीशी जनजागृती होण्यास मदत मिळाली. त्याच्यामुळे काय अवयव वगैरे नाही मिळाला, पण आम्ही सगळ्या पद्धतीची जनजागृती करून मोकळे झालो होतो. त्याच्यामुळे आता हा गणपतीचा काळ आहे, त्या काळाचा तसाच तो काळ होता. त्या गणपतीच्या दिवशी मला वाटतं ही माहिती सर्व राज्यात भारतभरात पसरली होती की अशा मुलीला अवयव आहे. तर त्यावेळी नेमकं सुरतला एक बिंदुमृत बालक शिडून पडलं होतं आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली. खरं तर प्रचंड दुःखाचा आघात आहे. आपलं एक लहान मूल बिंदुमृत झालं जे वाचणार नाही आहे त्यांना माहिती असतं आणि त्या काळात जाऊन त्यांना कोणीतरी सांगितलं की तुमचं मूल वाचणार नसेल तर तुम्ही, म्हणजे ही ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर कसं आहे, जे आपण ब्रेकिंग द सायलेन्स कसं करायचं, कसं बोलायचं की तुमच्या मुलाचा जर अवयव दिला तर एखादी मुलगी वाचू शकेल, हे कन्व्हिन्स करणं खूप डिफिकल्ट टास्क आहे. म्हणजे ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर एक कसब आहे, डॉक्टरांचं कसब आहे, हे सांगणं एखाद्या दुःखी प्रसंगी त्यातल्या नातेवाईकाला की तुम्ही संमती द्या अवयवदानासाठी, हे कसं प्रचंड डिफिकल्ट आणि अवघड काम आहे. जे अवघड काम आपले डॉक्टर, आरोग्य कर्मचारी करत असतात. त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचं एक मुलगी आहे आणि तिला जर दिलं तर बरं होईल. आणि मला खूप आनंद हे सांगायला इथे वाटतो की त्या आई वडिलांनी या कठोर काळात सुद्धा निर्णय घेतला की हो, जर माझ्या मुलासाठी जर कोणी वाचणार असेल तर ते वाचलं पाहिजे. त्यावेळी इथे आराध्याला जेव्हा कळालं किंवा बाबांना की अशा पद्धतीचं हृदय येत आहे तर ते रुग्णालयात ॲडमिट झाल्या. तिथून अवयव आणणं खूप लांब होतं, सुरत सारखं शहर होतं, तिकडनं इथे आणायचं होतं. त्याच्यामुळे ते आपल्याला चार्टर प्लेनची व्यवस्था करावी लागली. इथले डॉक्टर तिथे गेले, रिट्रिव्हल केले ऑर्गन्स काढला, हृदय काढलं. ते एका मीडियममध्ये असतं, ते मीडियममध्ये घेतलं. आपले केमिकल्स असतात, त्या केमिकल्समध्ये कमी कालावधीत ते चार्टर प्लेनने इथे आले. मुलुंडच्या रुग्णालयामध्ये ती सर्जरी पार पडली. आराध्याला नवीन हृदय मिळालं आणि तेव्हा 3.5-4 वर्षाची असलेली आराध्या आज 13 ते 14 वर्षाची आहे. चांगलं जीवन जगते, सुखी जीवन जगते, शाळेत जाते आणि हे अवयवदानामुळेच शक्य झालं. नक्कीच. म्हणजे ही जी स्टोरी आहे, ही जी खूप इन्स्पायरिंग आहे खरं तर, आणि याचाच खरं तर सगळ्यांनी या अवयवदान प्रक्रियेचा सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे. तर सर, आपल्याला एक फोन येतो. सुरेश खांडे बोलत आहेत पुण्यावरून. सुरेशजी, तुमचा प्रश्न विचारा. हो, विचार. हॅलो, बोला सुरेशजी. प्रश्न. हा सर, माझा असा प्रश्न आहे की अवयवदान म्हणून हा तुमचा कार्यक्रम चालू आहे टीव्हीवरती. हा, तर अवयवदानाचे देहदान करण्यासाठी काय करावं लागेल? मगाशी सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला देहदान करायचं असेल तर पुन्हा तुम्हाला जवळच्या वैद्यकीय मदत कक्ष कुठे आहे तुमच्याकडे, तर मेडिकल कॉलेजेसमध्ये देहदान होतं. तर त्या मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही तिथले वैद्यकीय अधीक्षक आहेत, तिथले अधिष्ठाता आहेत, त्यांना तुम्ही भेटून सांगू शकता की मला देहदान करायचं आहे, काय प्रक्रिया असते. त्याच्यानंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता जिल्हा अधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आहे. तिथे वैद्यकीय समन्वयक नियुक्त करण्यात आलेला आहे. तुम्ही त्यांच्याशी जाऊन संपर्क जरी साधलात की मला ह्याची माहिती पाहिजे, ती माहिती तुम्हाला लगेच मिळून जाईल. नक्कीच. धन्यवाद सुरेशजी. तुमचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल ही अपेक्षा. ऋषिकेश सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की अवयव प्रत्यारोपणानंतर
आपण काय काळजी घेतो, म्हणजे कुठली औषधे घ्यावी लागतात जे रुग्ण आहेत त्यांना, किंवा कुठली वैद्यकीय तपासणी आपल्याला वेळोवेळी करावी लागतात, तर त्याबद्दल काय सांगाल? एकदा अवयव प्रत्यारोपण झालं तर त्याच्या मी मग आधी सांगितलं होतं की साधारणतः 6 ते 8 महिने पुढे तुम्हाला इम्युनोकॉम्प्रेशन दिलेले असतात. कारण दुसरा अवयव आपण दुसऱ्याच्या शरीरातला आपल्या शरीरामध्ये घेतो, तर पहिल्यांदा आपल्या शरीराला ते असं वाटलं नाही पाहिजे की हा एक बाहेरून आलेली गोष्ट आहे. कारण आपलं शरीर खूप सेन्सिटिव्ह आहे त्या गोष्टीसाठी. आणि जेव्हा एखादून बाहेर गोष्टी तिथं आपल्या शरीरामधल्या ज्या रक्षा जी यंत्रणा आहे आपल्या शरीरातली ती त्याच्यामध्ये फाईट करण्यासाठी स्टार्ट करते. तर हे असं होऊ नये याच्यासाठी इम्युनोकॉम्प्रेशन दिलं जातं की ती यंत्रणा थोडीशी आपण सप्रेस करतो. तर अशा टाइममध्ये ते जे अवयव प्रत्यारोपण झालं तिथनं पुढं 6 ते 8 महिने या औषध आपल्याला घ्यायला लागतात. ते जशी त्या पेशंटची वैद्यकीय स्थिती असेल त्याच्या पद्धतीने तो सगळा काळ त्या गोष्टी ठरवल्या जातात. तर तो खूप महत्त्वाचा काळ आहे त्याच्यामध्ये. तर ते जेव्हा चालू असतात अशामध्ये बाहेर कमी फिरणं किंवा जे खाण्याच्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित खाणं, इतर अशा ठिकाणी जाणं टाळणं, गर्दीच्या ठिकाणी जिथं तुम्हाला सहज एखादा आजार होऊ शकतो. कारण तुमची इम्युनिटी जी तुमची रक्षा यंत्रणा आहे शरीरातली ती आपण थोडीशी वैद्यकीय औषधांनी ती कमी केलेली असते. त्याच्यामुळे अशा काळामध्ये तुम्हाला सहज साधे आजार सहज होऊ शकतात. त्याच्यामुळे अशा वेळेसचे पुढचे 6 महिने 8 महिने किंवा वर्षभर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुमचा शरीरामध्ये तो अवयव प्रत्यारोपण होऊन तुमचं शरीर तेव्हा जेव्हा त्याला ऍक्सेप्ट करतं त्याच्यानंतर हळूहळू ह्या औषधांचा मारा कमी केला जातो आणि तुम्ही पूर्ववत आयुष्य जगू शकता. पूर्ववत आयुष्य म्हणजे चालू झाल्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टींसाठी अवयवदान तुम्ही म्हणजे जे घेतलेलं आहे अवयव तर त्याच्या संबंधातले आणि त्याच्याशी निगडीत असणाऱ्या इतर गोष्टींसाठी तुम्ही रेग्युलर फॉलोअप हा घेणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये परत काही कॉम्प्लिकेशन्स किंवा काही गोष्टी होऊ शकतात त्याच्यामध्ये. नक्कीच. म्हणजे इम्युनोसप्रेसंट्स जे औषधं असतात ते घेणं खरं तर खूप गरजेचं आहे अवयव प्रत्यारोपणाच्या रुग्णासाठी. कारण आपल्या बॉडीला फाईट करण्यासाठी, जसं की सरांनी सांगितलं, एक इन्फेक्शनला फाईट करण्यासाठी किंवा एक ऑर्गन जे ट्रान्सप्लांट केलं आहे त्याबद्दल अँटीबॉडी जे फॉर्म होतात त्याला फाईट करण्यासाठी आपल्याला इम्युनोसप्रेशन घेणं गरजेचं. पण त्याबद्दल ही सांगितलं की कॉम्प्लिकेशन्सही होऊ शकतात आणि तेही आपण वैद्यकीय तपासणी करून सुधारू शकतो. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आता राज्यात तुम्ही आकडे सांगितले की हे अवयवदानाचं जे दर आहे ते खूप कमी आहे. तर त्याचं नेमकं कारण काय, म्हणजे कुठले फॅक्टर्स त्याला कारणीभूत आहेत? तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे अवयवदान कमी होतं ह्याला कारण विविध पद्धतीची तुम्हाला मिळू शकतात. एकतर मुळात जनजागृती, गैरसमज, भीती. मी जर ह्या जन्मी माझा अवयव दिला किंवा ऑर्गन डोनेशन केलं तर मला पुढच्या जन्मामध्ये डोळे दिसणार नाहीत की मला किंड्या मिळणार नाहीत. अत्यंत चुकीची वैज्ञानिकदृष्ट्या अंधश्रद्धा असलेली चुकीची कारणं आहेत. म्हणजे असं कधीच घडत नाही की मला पुढच्या जन्मी काय मिळणार आहे. ह्या सगळ्या ज्या कल्पना आहेत त्याच्यामुळे आधी तर ह्या मोहिमेला बळ मिळणं गरजेचं आहे की ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे. अंधश्रद्धा आहेत की मला पुढच्या वेळी दुसरे डोळे मिळणार नाहीत किंवा मी आत्ता अवयव दिले तर मला पुढच्या वेळी ते मिळणार नाही. दुसरा म्हणजे गैरसमज. आपल्याला वाटतं की आपले अवयव दिले म्हणजे ते चुकीच्या पद्धतीने कुठे वापरले जातात का, तर असं कुठेही होत नाही. नियमाची कठोर नियम आपल्याकडे आहेत त्याच्यामुळे तुमचे अवयव कुठल्याही चुकीच्या पद्धतीने वापरले जात नाही. आणि दुसरं म्हणजे आपल्याला ईश्वर शांती देईल का, मृतात्म्याला शांती मिळेल का, ही एक चुकीच्या आपल्याकडे ह्या ज्या कल्पना आहेत ना ह्या काढल्या पाहिजेत व्यवस्थितपणे लोकांमध्ये. ह्याला लोकांमध्ये एक जनजागृती किंवा हे असं नाही आहे असं सांगणं गरजेचं आपल्याला. कारण लोकांचा कायम असा कल असतो की ज्या गोष्टी वास्तवतच नाहीत त्या वास्तवाला धरून कोणतीतरी काहीतरी चुकीची माहिती पसरवत असतो. त्याच्यामुळे ह्या मोहीम येत नाही. तर हे होणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे लोकांचा सहभाग. आज आपण बघतो वैद्यकीय क्षेत्रामध्ये एवढी प्रगती झाली आहे की अवयव निकामी असलेले अनेक रुग्ण प्रतीक्षा यादीत येतात आणि त्यांचं शस्त्रक्रिया ज्या आहेत प्रत्यारोपणाच्या त्या अत्यंत यशस्वी पद्धतीने पार पाडल्या जातात आणि त्याच्यामुळे त्यांना दुसरं जीवन जगता येत आहे. आज मी तुम्हाला सांगतो की किडनी मिळालेले रेसिपिएंट ज्यांना आपण म्हणतो, ज्यांना मिळालेत किडनी किंवा लिव्हर, 10 ते 20 वर्षापेक्षा जास्त जगणारी लोक आपल्या महाराष्ट्रात आहेत. हृदय प्रत्यारोपण झाले त्यांचंही आयुर्मान वाढलेलं आहे. तर एका बाजूला वैज्ञानिकदृष्ट्या आपण खूप प्रगत होतोय आणि दुसऱ्या बाजूला ही काही सामाजिक कारणं आहेत. त्या सामाजिक कारणामुळे या मोहिमेला खीळ बसतोय. तर माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जा, तुम्हाला सगळी माहिती जाणून घ्या. आम्ही तर माहिती देत आहोतच, परंतु त्यांना विचारा आणि तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं वैद्यकीय सल्ल्यानुसार तज्ज्ञाकडूनच घ्या. बाकी कुणालाही तुम्ही विचारायची आता गरज राहिलेली नाही. नक्कीच. म्हणजे भीती
गैरसमज किंवा माहितीचा अभाव यामुळेच आपल्याला हे अवयदानाचे जे दर आहे ते खरं तर खूप कमी आहे असं आपल्याला सरांनी सांगितलं. ऋषिकेश सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की समजा कोणाला अवयदान करायचं असेल तर त्याचं वयोमर्यादा किंवा आजार म्हणजे कुठला आपण काय बघतो नेमकं? साधारणतः लाईव्ह डोनेशनमध्ये 18 वर्ष किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही अवयव दान ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही येऊ शकता. लहान मुलांमध्ये मेंदूमृतमध्ये लहान मुलाचे पण अवयव ते दिले जातात. ह्याचे आपण सरांनी सेवारत्न कॅम्पेनमध्येही सांगितलं तुम्हाला. आणि जो व्यक्ती सुदृढ आहे म्हणजे त्याला समजा कॅन्सर सारखे आजार असतील, HIV सारखे दुर्धर जे आजार आहेत, अशा वेळेस त्या व्यक्तीची इच्छा असताना सुद्धा आपण त्या व्यक्तीचे अवयदान करू शकत नाही. तर हे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे. आणि जर व्यक्ती सुदृढ असेल, त्याला दुर्धर आजार नसतील आणि छोटे मोठे जर आजार असतील तर तुम्ही वैद्यकीय सल्ला घेऊन त्या व्यक्तीचं अवयदान आपण करू शकतो. त्याच्यामध्ये छोटे मोठे म्हणजे कुठले आजार, म्हणजे हायपरटेन्शन असेल, डायबिटीस, अशा केसेसमध्ये पण योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्यामध्ये त्या अवयवासाठी हा आजार कितपर्यंत पोहोचलेला आहे किंवा त्याचा काही मारा त्या अवयवाशी आहे का, जेणेकरून तो प्रत्यारोपण केल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये परत नाही यायला पाहिजे. तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण योग्य पद्धतीने अवयदान होऊ शकतं. सर, आपल्याला एक फोन येतोय. सूर्यप्रकाश बोलतायत मिरजवरून. सूर्यप्रकाशजी, तुमचा प्रश्न विचारा. बोला सूर्यप्रकाशजी, तुमचा प्रश्न विचारा. सर, नेत्रदान आणि त्वचादान विषयी थोडी माहिती मिळाली तर. नक्कीच. नेत्रदान करताना एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे नेत्रदानामध्ये बऱ्यापैकी प्रगती झाली आहे. म्हणजे आपल्याकडे हा जो अवयव मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 यायच्या आधी सुद्धा आपल्याकडे केंद्र सरकारचा आरोग्य मंत्रालयाचा डेडिकेटेड प्रोग्राम आहे याच्यासाठी, नेत्रदानावरती. आणि आपल्याकडे मोठ्या प्रमाणात ह्या नेत्रपेढ्या आता सुद्धा उपलब्ध आहेत. आणि आपल्याकडे जो आपला जवळचा डॉक्टर आहे, फिजिशियन आहे, आपल्या जेव्हा नैसर्गिक मृत्यू होतो तेव्हा कापसाचे बोळे जे असतात आपले साधे पाण्याने भरून ते त्या डोळ्यावरती ठेवणं अपेक्षित असतं आणि तात्काळ तुम्ही तुमच्या डॉक्टरांना इन्फॉर्म करणं गरजेचं असतं. माझ्यामध्ये विदिन 2 ते 3 तासामध्ये ते तुम्हाला नेत्रदान करता येतं. आणि त्वचादान हे सुद्धा तुम्हाला जेव्हा तुम्ही नैसर्गिकरित्या मृत्यू होता त्यावेळी तुम्हाला एखाद्या जवळच्या मेडिकल कॉलेजेसला, मी व्यवस्थित सांगतोय, मेडिकल कॉलेज वैद्यकीय संस्था आहेत त्यांना किंवा मग काही बर्न इन्स्टिट्यूट आहेत ज्या फक्त ह्या आजाराशीच काम करत असतात किंवा त्यांना त्यांची त्वचा बँक त्यांच्याकडे असते. बऱ्यापैकी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये किंवा जसं आम्ही नवी मुंबईला इन्स्टिट्यूट आहे बर्न, फक्त त्याच केसेस त्या घेतात. त्यांच्याकडे ज्यांच्याकडे त्वचा बँक आहे त्या लोकांना आपण इन्फॉर्म केलं तर आपले त्वचादान आणि नेत्रदान होऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये आपण आधी सांगितलं होतं मेंदूमृत, पण ह्या 2 गोष्टींसाठी नॅचरल मृत्यू म्हणजे एखाद्या व्यक्तीचा घरी जरी मृत्यू झाला तरी अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जवळच्या वैद्यकीय संस्था ज्या आहेत किंवा हॉस्पिटल्स आहेत त्यांच्याशी सल्लामसलत करून या 2 गोष्टींचं दान करू शकता. नक्कीच. म्हणजे नेत्रदानासाठी खरं तर आपण कॉर्निया ट्रान्सप्लांट करतो, अख्खं नेत्रदान करत नाही. नेत्रदानविषयी पण बरीचशी जनजागृतीची गरज आहे समाजामध्ये. सर, तुम्ही सांगितलं की आपण जेव्हा अवयव प्रत्यारोपण करतो, ऑर्गन ट्रान्सप्लांट करतो, तर तेव्हा काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यासाठी तुम्ही इम्युनोसप्रेसंट देतात. पण समजा जिवंत माणसांकडून आपण अवयव घेतला तर त्या माणसाला काही दुसरी काळजी घ्यावी लागते का? कारण काही उपद्रव होऊ शकतात का त्याला, किंवा त्याच्या जीवाला धोका आहे का? याच्या आधी आपण या गोष्टीवरती थोडंसं बोललो होतो. पण जिवंतमध्ये मुख्यतः किडनी म्हणजे 2 किडनीपैकी एक किडनी आणि तुमच्या लिव्हरचा छोटासा तुकडा, या 2 गोष्टी आपण त्याच्यामध्ये घेतल्या जातात. तर एक किडनीमध्ये माणूस जगू शकतो, देणारा पण आणि घेणारा पण. पण ह्याच्यामध्ये किडनीवरती ताण येईल या गोष्टींचं सेवन तुम्ही कमी केलं पाहिजे. ज्याच्यामध्ये मग तुमचं खाणं असेल किंवा ज्या तुम्ही औषध गोळ्या घेतात त्याच्यामध्ये, तर या गोष्टींची काळजी केली पाहिजे. लिव्हर मध्ये तर विशेष काही नाही, कारण ते लिव्हर पूर्ववत पद्धतीने कार्यान्वित झालेलं असतं. पण तरी पण तुम्ही एक ठराविक काळानंतर तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करणं आणि काही ज्या चाचण्या आहेत, छोट्याशा बेसिक तपासण्या, त्या तुमचे अवयव कशा पद्धतीने काम करतात याच्या तपासणी एक रेग्युलर पद्धतीने केलं पाहिजे. त्याच्यामध्ये जर तुमचं काही कमी जास्त पद्धतीने आला त्याचा निकाल तुमच्या रक्त चाचण्यांचा किंवा त्या अवयवाच्या संदर्भातल्या गोष्टींचा, तर तुम्ही त्याच्याशी संबंधितले जे डॉक्टर आहेत त्यांच्याशी सल्लामसलत करून त्यांना तुम्ही ते हिस्ट्री सांगू शकता की आम्ही असं आवेदन आहे, याच्यामध्ये काही अजून काही काळजी घेणं किंवा काही औषध गोळ्या नवीन चालू करणं का, या गोष्टी
पद्धतींसाठी तुम्ही सल्लामसलत करू शकता. नक्कीच. संतोष सर, तुम्ही या क्षेत्रात खूप काम केलं आहे व इतरही क्षेत्रात म्हणजे पत्रकारितेबद्दलही तुम्ही खूप उल्लेखनीय काम केलं आहे. तर तुमचा अनुभव कसा आहे या क्षेत्रात काम करून? खरं तर आपल्याकडे ज्या पद्धतीने प्रगती व्हायला पाहिजे अवयव जागृतीची ती आता हळूहळू होते. अवयवांची जनजागृती ही काळाची गरज आहे हे आता आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. कारण ज्या वेगवान पद्धतीने आपल्याकडे वैद्यकीय उपचारामध्ये प्रगती होते आहे त्याच वेगवान पद्धतीने आजाराचं प्रमाण मोठ्या सुद्धा वाढलेलं आहे. आता आपल्याकडे लठ्ठपणा आहे, जे जाडे लोक असतात त्यांना विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. ज्यांना रक्तदाबाचे विकार आहेत, ज्यांना डायबिटीस सारखे विकार आहेत, ज्याला आम्ही नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणतो, असंसर्गजन्य आजार, ह्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याचा परिणाम थेट तुमच्या अवयवावरती होत असतो. तर माझं असं मत आहे की ज्या पद्धतीने तुम्हाला मागणी होते अवयवांची आणि ज्या पद्धतीने आपल्याकडे मेंदूमृत व्यक्तीकडे अवयव मिळतात आहे त्याचं प्रमाण खूप व्यस्त आहे. त्यामुळे ह्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात पावले उचलतील. मी राज्य शासनाच्या आता काही बैठकांमध्ये जेव्हा मला संधी मिळते बोलायला काही मंत्र्यांशी किंवा अधिकाऱ्यांशी, त्यावेळी मी बघितलं की ते खूप सकारात्मक आहे ह्या गोष्टीमध्ये. म्हणजे ते अनेक उपाययोजना आणतात आहे की नवीन काही गोष्टी करतात आहे. तर आता एक मला जी माहिती मिळते ती आता कधी लागू होईल मला माहिती नाही की यापुढे अवयवदान जो दाता असतो तो तर जातो, पण त्याच्यानंतर त्याला 8 लोकांचा जीव वाचवून तो जातो, पण त्याच्यानंतर त्याच्या फॅमिलीकडे आपण बघतो का, ते त्याच्या पुढे काय होतं असं कोणालाच काही माहिती नाही. तर कायद्याप्रमाणे आपण त्यांना कुठल्याही पद्धतीची आर्थिक मदत किंवा मॉनिटरी बेनिफिट किंवा आर्थिक फायदा देऊ शकत नाही, पण त्यांना रिकग्निशन देणं की तुम्ही हे केलेलं कृत्य खूप चांगलं आहे, तुमच्या अवयदात्याने तुमच्या कुटुंबातील एका सदस्याने 8 लोकांचा जीव वाचवला आहे, तर त्याला कृतज्ञता म्हणून त्याला त्या फॅमिलीला त्या कुटुंबीला नमस्कार करणं वगैरे किंवा त्याला रिकग्निशन करणं. तर त्या संदर्भात आता पावले उचलली जातात आहे. मला जी माहिती मिळते आहे की आता जिल्हा स्तरावर 15 ऑगस्टपासून जिल्हा स्तरावर ज्या ज्या कुटुंबातील अवयदात्यांनी त्यांचं अवयदान केलेलं आहे त्या कुटुंबियांचा सत्कार आता जिल्हा स्तरावर जिल्हाधिकार्यालयात होणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग काम करत आहे. त्याच्यानंतर आता पुढे जाऊन अशी चर्चा आहे की ज्यावेळी जर असा दाता जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा त्याचं जेव्हा फ्युनरल असतं त्या ठिकाणी शासकीय अधिकारी उपस्थित जाऊन त्यांना धीर देतील, नमस्कार करतील आणि तुम्ही केलेलं काम हे खूप समाजासाठी फायदेकारक आहे. तर अशा विविध पद्धतीचं काम सध्या चालू आहे. जर तुम्ही आत्ता जर बघितलं काही मंडळ आहेत, गणेशोत्सव मंडळ आहेत, ती गणेशोत्सव मंडळ येत्या काळामध्ये या विषयावर मोठ्या प्रमाणात काम करत आहे. जसं ताडदेवचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे आमच्याकडे, तर तिथे सतीश मांगकर मुख्य विश्वस्त म्हणून आहेत. तर त्यांनी स्वतः ह्या पूर्ण कालावधीमध्ये 10 दिवसाच्या कालावधीमध्ये ऑर्गन डोनेशन जनजागृती ह्या विषयावर मोठं काम उभं करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी त्यांनी अनेक डॉक्टरांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत. सिने कलावंत आहेत त्यांच्याकडून ते जनजागृती करून घेतात आहे. अशा विविध पद्धतीच्या गोष्टी त्या होत आहेत आणि हे करण्यासाठी आपल्याला मला वाटतं लोकांना मी पुन्हा ते सांगेन की ही चळवळ लोकांच्या हातात आहे. ज्यावेळी आपल्या घरात एखादी गोष्ट घडते त्यावेळी आपण पुढे येतो की आपल्याला अवयवाची जनजागृती करावीशी वाटते किंवा त्यांना सांगावंसं वाटतं की आपल्याला अवयव आहे त्याच्यावर जनजागृती करा असं सांगावं लागतं. मात्र माझं असं मत आहे की आपण आपल्या घरात कुठला तरी रुग्ण व्हावा त्याच्यानंतर त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आज आपण ही परिस्थिती बघून या विषयावर चर्चा करणं गरजेचं आहे. या विषयावरती विविध पद्धतीची जनजागृती तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करू शकता. तुमचे वाढदिवस असतात, तुमचं लग्न कार्य असतं, समारंभ असतं, साखरपुडा असतात, तिथे येणारं मोठ्या पद्धतीने लोकसंख्येने लोक येतात, तिथे त्यांना सांगा की आम्हाला जनजागृती करण्यासाठी अवयदानाचा अर्ज भरून द्या. अवयदानाचा अर्ज भरला म्हणजे तुम्हाला कोणी उद्या शिक्षा करणार नाही तुम्ही अवयदान नाही केलं तर. तिथे तुमच्या नातेवाईकाची संमती फार महत्त्वाची आहे. पण जेव्हा तुम्ही अवयदानाचा अर्ज भरता त्याचा अर्थ काय होतं की तुम्हाला स्वतःला माहिती मिळालेली आहे की हा अवयदानाचा अर्ज मी कशासाठी भरतोय, कोणत्या अवयवासाठी भरतोय. जेव्हा तुम्ही या बाबतीत शिक्षित होता त्यावेळी तुम्ही ती माहिती दुसऱ्यांना प्रसारित करू शकता. त्याच्यामुळे अवयदानाचे अर्ज प्रतिज्ञा अर्ज भरणं गरजेचं आहे. आणि ही मोहीम मी वारंवार सांगतो शासनाची नाही, सामाजिक संस्थांची नाही, लोक चळवळ आहे. जेव्हा ही लोक चळवळ होईल तेव्हा आपल्याला लिव्हिंग ऑर्गन डोनेशन सारखे जे आपल्याकडे जवळच्या नात्याला अवयव दिले जातात ती प्रक्रिया पूर्णपणे बंद होऊन मेंदूमृत व्यक्तीचे फक्त अवयव दिले जातील अशी आपल्याला वेळ आणणं गरजेचं आहे. धन्यवाद संतोष सर, धन्यवाद ऋषिकेश सर, तुम्ही इथे आलात आणि आमचं एवढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. अवयदानाविषयी आम्हाला एवढी सखोल माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. दिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल आणि आरोग्य दृष्टीने तुम्हाला याचा फायदा होईल ही अपेक्षा. तर प्रेक्षक योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार.